नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सखीसाठी मुलं बघण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला असतो. अन्विता तिला वाटत असतात त्या मुलांचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करते. पण ती आता अशी अट ठेवत असते की जर सखीचं लग्न तुझ्याबरोबर झालं आणि ती जर तिची प्रॉपर्टी घेऊन तुमच्याकडे नाही आली, तिच्याकडे अजिबात प्रॉपर्टी नसेल, तर तू तिला व्यवस्थित सांभाळशील ना? तेव्हा तो मुलगा म्हणतो, असं कसं? तिची जी प्रॉपर्टी आहे तिच्यावरती तिचा अधिकार आहे, मग प्रॉपर्टी तर तिला मिळायलाच हवी ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता सगळ्यांना रिजेक्ट करून टाकते. तेवढ्यातच इथे अजून एका मुलांची एंट्री झालेली असते. देसाईच्या कंपनीतील एका मालकाची एंट्री झालेली असते. देसाई कंपनी याचे मालक, त्यांचा एकुलता एक कुलदीपक निखिल याची एंट्री झालेली असते. तो म्हणत असतो की माझं प्रपोजल तुम्ही स्वीकाराल का? मी तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे. तेव्हा इकडे आता त्याला बघितल्यानंतर अन्विताला खूपच जास्त राग येतो, कारण अन्विताला तो मुलगा इतका काही पसंत नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सखीने जाण्याची सगळी तयारी केलेली असते. ती एक छोटीशी बॅग घेते आणि त्याच्यामध्ये सगळे आपले कपडे वगैरे ती पॅक करायला घेते. तिचे फोटो वगैरे जे आपल्या वडिलांबरोबर आईबरोबर लावलेले असतात, ते फोटो ती डोळे भरून बघत असते. कारण शेवटीला घर सोडून जात असताना तिला वाईट तर खूपच जास्त वाटत असतं. कारण प्रेक्षकांनो, तिला आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण अन्विता सरकार ते काही होऊ देत नाही, म्हणून ती घर सोडण्याचा निर्णय घेते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता उर्मिला आलेली असते. ती म्हणत असते इथे कुल्फीला की हे कपडे का घातलेस तू? आत्ताच्या आता हे कपडे चेंज कर, कुणी दिले तुला? तेव्हा कुल्फी म्हणत असते की मला हे कपडे काकूने दिलेले आहेत. तेव्हा इथे कुल्फी म्हणत असते, हो की नाही काकू, तूच दिलेस की नाही मला हे कपडे? तेव्हा प्रेक्षकांनो, उर्मिला म्हणत असते, कुल्फी तू एक काम कर, हे कपडे लवकरात लवकर चेंज कर. कुल्फी म्हणते, अजिबात नाही, जोपर्यंत हे कपडे मी सखीताईला दाखवत नाही तोपर्यंत मी चेंज करणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्मिला म्हणत असते, वहिनी तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय ना ते मला बरोबर माहिती आहे, कळतंय ना. पण एक काम करायचं, माझ्या मुलीपासून तुम्ही जरा लांबच राहा. तिला सांगू नका की कुठले कपडे घालायचे आणि कुठले नाही ते. तेव्हा इकडे अश्विनी म्हणत असते, कसं आहे ना उर्मिला, तू काय करतेस ना ते सुद्धा मला बरोबर माहिती आहे ग. दिवसभर आपलं सरकारच्या मागे सरकार 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 का करत असतेस ते मला कळत नाही असं वाटते का तुला? तेव्हा उर्मिला म्हणत असते, अहो मी ते तर करते ना सगळ्यांच्या नजरसमोर, इथे माघोरी काहीही करत नाही तुमच्यासारखे, इथे षडयंत्र मला रचता येत नाही, असं उर्मिला म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सखी आता घर सोडून जायला निघालेली असते. तेव्हा कुल्फी येते आणि म्हणते, सखीताई मी कशी दिसते? तेव्हा सखी म्हणते, वा किती छान दिसतेस ग कुल्फी या युनिफॉर्ममध्ये. तेव्हा कुल्फी म्हणते, तुझ्यासारखी दिसते ना, अगदी सेम टू सेम. तेव्हा ती म्हणते, डिक्टो माझ्यासारखीच दिसतेस तू. तेव्हा इकडे कुल्फी म्हणत असते, जर राघव काका असते तर त्यांनी तुला अशा कपड्यांमध्ये बघितलं असतं तर काय म्हणाले असते? त्यांना खूप आवडायचं ना तुला पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये बघायला. ते म्हणते, हो बाबा म्हणालेले असते की हे स्वप्न काही करून तुला पूर्ण करायचंच आहे, कारण का आपल्याला देशाची सेवा करता येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आता हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. तेव्हा इथे सखी म्हणते, हे बघ आता तू कुणाला काही बोलणार नाही आहेस, मी हे घर सोडून चालले आहे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कुल्फी म्हणते, काय स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला घर सोडायची गरज काय आहे? तू इथूनसुद्धा तुझं स्वप्न पूर्ण करतेस ना. थांब, मी आताच्या आता जाते आणि काकू आणि मम्मीला सांगते तू घर सोडून चालली असते. तेव्हा सखी म्हणते, नाही कुल्फी, तू आता कुणाला काही सांगणार नाही आहेस. हे बघ मी घर सोडून गेल्यानंतर हवं तर तू सांग, पण आता कुणाला काही नको सांगू प्लीज हां, मी तुला खूप मिस करेन, असं इकडे आता सखी कुल्फीला म्हणते आणि तिला प्रेमाने मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सरकार आता निखिलकडे बघत असते आणि ती म्हणत असते की तुला माझ्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे, तू प्रपोजल घेऊन आला आहेस का तिच्यासाठी? तेव्हा इथे तो म्हणतो, हो मला कळलं की तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलं शोधता इथे, मग आता मी सुद्धा इंटरेस्टेड आहे, मी पण आलो आहे, मग माझ्याबद्दल विचार करा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता स्क्रीनवरती इथे देसाई कंपनीच्या
ओनरला दाखवत असते की बघा आपल्यामध्ये किती तफावत आहे ती बघा. म्हणजे इथे आता ती जे काही लाईन दाखवत असते ठोकळ्यांची, त्याच्यामध्ये तिची कंपनी ही खूपच जास्त मोठी असते आणि त्याची कंपनी छोटी असते. त्यांचा टर्नओव्हरसुद्धा खूपच जास्त कमी असतो आणि अन्विताचा जास्त. त्यामुळे ती म्हणते, हे बघा कंपनी स्ट्रॅटेजी म्हणून बघा, बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून मी काय करून ठेवलं आहे. तुमची कंपनी कुठे आहे ते बघा आणि माझी कंपनी बघा कुठे पोचलेली आहे आणि तुम्ही माझ्या बरोबरीने काम करायला बघताय. मला माहिती आहे निखिल, तुला माझी जागा घ्यायची आहे आणि म्हणूनच तू माझ्या मुलीबरोबर लग्न करायला तयार झालेस. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू माझ्या मुलीबरोबर लग्न केलंस तर तुझी कंपनी आणि माझी कंपनी बरोबरीला येईल असं वाटते ना तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, असं अजिबात होणार नाही. जर तुझी कंपनी माझ्या कंपनीबरोबर आली ना तर हवे तेवढे पैसे तुझ्या तोंडावरती मारेन आणि तुझी कंपनी खरेदी करेन. मग तुझी कंपनी माझ्या कंपनीमध्ये काय होईल तुला माहिती आहे ना, मर्ज होईल, मर्ज. तेव्हा इथे निखिल म्हणत असतो, हे बघा अन्विता मॅडम, जर माझ्याबरोबर तुमच्या मुलीचं लग्न नाही झालं तर मी तुमच्या मुलीला इम्प्रेस करेन. माझ्या चार्मने तुमच्या मुलीला माझ्या प्रेमात पाडेन आणि मग तिच्याबरोबर लग्न करेन. मग जर मी तिला इम्प्रेस केलं आणि माझ्या प्रेमात पाडलं तर कोण कुणामध्ये मर्ज होईल ते तुम्हाला तर कळलंच असेल नाही का. तेव्हा इथे अन्विताला खूपच जास्त राग येतो. अन्विता म्हणते, एक मिनिट, माझ्या मुलीबद्दल बोलायची तुझी हिंमत तरी कशी झाली. आताच्या आता इथून निघून जा आणि जर तू आता इथून निघून नाही गेलास ना तर पुरुषोत्तम आत्ताच्या आता सिक्युरिटीला बोलव आणि यांना धक्के मारून माझ्या ऑफिसमधून नाही तर या कंपनीच्या बाहेर काढ. तेव्हा इथे अन्विता म्हणते, पुन्हा तुझं तोंड दाखवायला इथे यायचं नाही हां आणि माझ्या मुलीचं नावसुद्धा तोंडातून घ्यायचं नाही. चल आत्ताच्या आत्ता निघ आणि पुन्हा इथे यायची हिंमत करू नकोस असं अन्विता आता निखिलला म्हणते. तेव्हा निखिल रागानेच तिथून निघून जातो. तेव्हा इथे देसाईसुद्धा जाणार. तेवढ्यातच अन्विता म्हणते, देसाई, ते जे काही तुम्ही बुके वगैरे आणले आणि ते गिफ्ट आणले ना ते सुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा. आम्हाला कसलीही गरज नाही आहे, कळलं ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अन्विताने सडेतोड उत्तर दिलेलं असतं. कारण अन्विताला असा मुलगा हवा आहे जो तिच्या तालावरती नाचेल, ना की तो तिला त्याच्या तालावरती नाचवेल. म्हणूनच तिला एक साधासुद्धा मुलगा हवा आहे. म्हणजे इथे अन्विता म्हणेल ते, जिथे सही करा तिथे त्याने सही करावी, जे ती बोलावं ते त्याने ऐकावं, असा मुलगा तिला हवा असतो, तिच्या तालावरती नाचणारा. म्हणजे जेणेकरून प्रॉपर्टीमध्ये तो जास्त हस्तगत करणार नाही, दखल देणार नाही, अशा मुलाची तिला निवड करायची असते. आणि जी मुलं आत्तापर्यंत आलेली असतात त्यांना जास्तीत जास्त सखीच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असतो. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, हे तर होणारच नाही. म्हणजे अशी जर बिझनेसमॅन यायला लागली तर त्यांना सगळ्यात जास्त सखीची प्रॉपर्टीज दिसणार आहे. त्याच्यामुळे मला अशा मुलाची निवड करायची आहे ज्याने फक्त माझं ऐकलं पाहिजे, माझ्या तालावरती बसला पाहिजे आणि उठला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हादादा आलेला असतो. सगळे मुलं त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, कान्हादादा, तुझ्याकडे आमचं एक मागणं आहे. कान्हा म्हणतो, अरे बोला ना. आता कान्हादादा आलाय ना, तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. बोला, काय हवं आहे तुम्हाला. तेव्हा मुलं म्हणतात की आता हे बघ, आता आम्हाला नवीन पुस्तकं आली आहेत तीसुद्धा हवी आहेत आणि सगळ्यांना वह्यासुद्धा हव्यात. तेव्हा तो म्हणतो, अरे आता तुमच्या सगळ्यांच्या ह्या इच्छा जरूर पूर्ण होतील. तुम्हाला नवीन वह्या, पुस्तकं सगळं काही मिळेल. हे घे. आणि तो आपल्या मित्राला पैसे काढून देतो आणि म्हणतो की मुलांच्या वह्या, पुस्तकं, जो काही खर्च असेल ना यांचा सगळा याच्यातून करून टाक. शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, बरं बरं ठीक आहे मुलांनो, संध्याकाळी जाऊन आपण पुस्तकं वह्या घेऊन येऊ. पण आता तुम्ही जा बरं, उरला अभ्यास करून टाका जा. तेव्हा सगळे मुलं आता अभ्यासाला जातात. तेव्हा इथे आता कान्हाचा मित्र म्हणत असतो, काय रे, तुझी श्रीमंती एवढी उतू काय चालली. जे पैसे आणतोयस तो चाळीवरती खर्च करतोयस, मुलांवरती, माणसांवरती. कुठून आले इतकी श्रीमंती उतू चालले. तेव्हा प्रेक्षकांनो काकू आलेले असतात. त्या म्हणतात, कान्हा कसं आहेस तू. कान्हा म्हणतो, मी मस्त. काकू तुम्ही कशात आणि काका कसे आहेत, औषधं आणली का त्यांची. काकू म्हणतात की नाही, आर्यन म्हणाला आहे की त्याचा पगार झाल्यानंतर तो औषधं घेऊन येईल म्हणून. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, त्याला तुम्ही सांगा की पगार होण्याची वाट बघू नको म्हणावं. हे तुम्ही पैसे घ्या आणि काकांची जी काही औषधं असतील ती घेऊन या याच्यातून, काकू थांबू नका. तेव्हा प्रेक्षकांनो कान्हा म्हणतो,
बघतोयस ना प्रशांत, अरे पैसा पैसा म्हणजे काय असतं रे? ज्या पैशामुळे आपण समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरती स्माईल आणू, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणू, त्याच पैशाची किंमत असते रे. नाहीतर नुसता पैसा आपल्या जवळ ठेवून तो काय कामाचा? बरोबर ना? तो मार्गी तर लागला पाहिजे चांगल्या कर्मांसाठी. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, अगदी बरोबर बोलतोयस तू, पण हे पैसे तू आणलेस तरी कुठून? कुणी दिले तुला एवढे पैसे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कान्हाला आठवतं त्याच्या अंगावरती हे पैसे अन्विताने फेकलेले असतात. पण आता ती इतकी श्रीमंत आहे की तिने एवढे पैसे फेकले तरी ते उचलायलाच पाहिजे, कारण का तिला त्याचा काही फरक पडत नाही तिचे पैसे घेतले तर. आणि ते वायासुद्धा का जाऊ द्यायचे? तो पैसा जर चांगल्या कामासाठी वापरला गेला तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं तर प्रेक्षकांनो अजिबातच नाही आहे. तेव्हा ते पैसे कान्हा उचलतो आणि इथे मुलांच्या शिक्षणाला, काकांच्या औषधांना देऊन टाकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणत असतो, अरे प्रशांत, अन्विता मॅडम यांच्या इथे जर काम करायचं असेल आपल्याला तर सरळ मार्गाने काही होणार नाही. उंटासारखं असं वाकडी वाकडी चाल आपण धरली पाहिजे, तिरकी चाल धरली पाहिजे, तरच तिथे मला नोकरी मिळेल. आणि तसंच मी आता काहीसं करतोय. पण काही काळजी करू नको, नोकरी तर आपल्यालाच मिळणार, नोकरी आपलीच ही फिक्स आहे, असं आता कान्हा म्हणत असतो. त्याचबरोबर इथे आता सखी आलेली असते. तेव्हा उर्मिला म्हणते, सखी बाळा, चल बरं आता जेवायला चल, मी तुला जेवायला वाढते. आणि तुझी सखी दिदी कुठे आहे? तिलासुद्धा बोलावून घे, मी तुम्हाला दोघींना जेवायला देते. तेव्हा इकडे आता कुल्फी म्हणत असते, अगं मम्मा, तुला माहिती आहे का, आपली सखी दिदी घरामध्ये नाही आहे, ती कधीच आता आपल्याबरोबर जेवणार नाही. तेव्हा उर्मिला म्हणते, का काय झालं, असं का बोलतेस तू? ती आपल्याबरोबर का नाही जेवणार? कारण ती घर सोडून निघून गेली आहे, असं इकडे आता कुल्फी आपल्या मम्माला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे उर्मिलाही तरी म्हणते, काय काय झालं? सखी घर सोडून निघून गेली? खरं तर इथे उर्मिलाला वाईट वाटलेलं असतं, थोडंफार ती घाबरलेली तरी असते. पण अश्विनी नाही, अश्विनीला आनंदच झालेला असतो हे ऐकून की सखी हे घर सोडून निघून गेलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ती म्हणते, काय करायचं? फोन कर, फोन कर, सखीला फोन कर आणि लवकरात लवकर घरी बोलावून घे. तेव्हा इथे व्हिडिओ कॉल करण्यात आलेला असतो. उर्मिला म्हणते, सखी, अगं कुठे आहेस तू? तेवढ्यातच इथे आता अश्विनी फोन घेते आणि म्हणते, सखी बाळा, अगं तू घर सोडून निघून गेली आहेस, असं करू नकोस, अगं घरी परत ये ना. तेव्हा ती म्हणते, नाही, अजिबात मी घरी परत येणार नाही आहे. काय यायचं मी घरी परत? मला सरकारनेच सांगितलं आहे ना की तुला जर तुझी स्वप्न पूर्ण करायची असतील तर या घरामध्ये राहू नकोस म्हणून. मग आता त्या घरामध्ये मी राहणार नाही आहे, मी घर सोडून चालले माझी स्वप्न पूर्ण करायला. तेव्हा उर्मिला म्हणते, असं करू नकोस बाळा, अगं आधी ये ना तू घरी, सरकारला कळलं तर काय होईल माहिती आहे ना. तेव्हा इकडे आता सखी म्हणत असते, मी पण सरकारचीच मुलगी आहे, सरकार जर हट्टी आहे तर मी पण हट्टी आहे, मी येणार नाही, जोपर्यंत मी माझं स्वप्न पूर्ण करत नाही मी येणार नाही. तेव्हा अश्विनी म्हणते, असं नको करूस बाळा, ये बरं तू घरी ये. तर सखी म्हणते की नाही म्हणजे नाही. त्यानंतर इथे आता सखीने घरी यायला पूर्णपणे नकारच दिलेला असतो आणि तिने फोन कट केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनी म्हणत असते की चला, जे मला हवं होतं ते झालंच, शेवटीला सखीने घर सोडलं. आता अन्विता, कर कसं लग्न करतेस ती सखीचं, आणि ही प्रॉपर्टी हवी ना तुला, ती तर तुला कधीच मिळणार नाही. तेव्हा उर्मिला म्हणत असते की मी थांबणार नाही आहे, सखी घर सोडून निघून गेले हे मी सरकारांना आत्ताच्या आत्ता फोन करून सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मीडियावाले तिथे आलेले असतात. मीडिया म्हणत असतात, काय हे मॅडम, तुमची मुलगी सखी घर सोडून गेले आणि तुम्ही तिला जाऊ दिलं? अहो, तुमचं तुमच्या मुलीवरती खूप प्रेम आहे असंच म्हणत होता ना तुम्ही. तेव्हा इथे अन्विता म्हणत असते, पुरुषोत्तम, घरी फोन कर आणि चौकशी कर सखी कुठे आहे. तेव्हा इथे घरूनच फोन आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता फोन घेते आणि बाजूला येते. तेव्हा इथे अन्विता म्हणते, बोला. तेव्हा इकडे आता उर्मिला सांगत असते की सरकार, अहो आपली सखी घर सोडून निघून गेली आहे, ती घरामध्ये कुठेच नाही आहे, मी तिला फोनसुद्धा केला होता तर ती म्हणाली, मी माझं कुठलं ते स्वप्न ती पूर्ण करायला गेले आणि तुम्ही परवानगी देत नाही ना, म्हणून ती घर सोडून गेली. तिला मी खूप रिक्वेस्ट केली घरी येण्यासाठी, पण ती म्हणाली की मी अजिबात घरी येणार नाही आहे म्हणून. आता काय करायचं सरकार? तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अन्विताला फार राग आलेला असतो. ती लगेचच फोन कट करून टाकते. ती अजिबात तिच्याबरोबर उर्मिलाबरोबर बोलत बसत नाही. तेव्हा मीडियावाले म्हणतात, अच्छा, म्हणजे आम्हाला जी बातमी मिळाली ती खरी आहे तर बरोबर ना, तुम्ही घर सोडून तुमच्या मुलीला जाऊ दिलत? अहो, अशा कशा तुम्ही आई आहात?
तुमची लाडकी एकुलती एक मुलगी घर सोडून जाते आणि तुम्हाला त्याचं कारण माहिती नाही आहे, तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे की तुमची मुलगी घरात आहे की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता कुठे आहे तुमची मुलगी असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी कान्हा आलेला असतो आणि तो म्हणतो माझ्याबरोबर आहेत बेबी सरकार, कळते का तुम्हाला. तेव्हा इकडे अन्विता त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा इकडे आता कान्हा येतो आणि सगळ्यांना बाजूबाजूला करत तो समोर येऊन आता अन्विताच्या शेजारी उभा राहूनच म्हणत असतो, तुम्हाला कुणी सांगितलं की बेबी सरकार घरामध्ये नाही आहेत, त्या पळून गेल्यात, कुणी सांगितलं तुम्हाला. छोटीशी बातमी मिळाली की येऊन लगेच तुम्ही पाळीची मगर आणि पराचा कावळा करता. आधी काय खरं काय खोटं हे जाणून घेण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करत नाही. लगेच आलात तुम्ही ऑफिसपर्यंत, त्यांना प्रश्न विचारायला आलात. ऑफिसमध्ये माणूस कामासाठी आलेला असतो आणि त्याला तुम्ही येऊन इथे डिस्टर्ब करता. हे योग्य आहे का तुम्ही सांगा बरं मला. तुम्हाला ज्याने कोणी ही माहिती दिली आहे ना की घरातून बेबी सरकार पळून गेलेले आहे, ती चुकीची बातमी आहे. बेबी सरकार माझ्याबरोबरच होत्या, मला माहिती आहे ना त्या कुठे असतात आणि कुठे नाही त्या. तेव्हा इथे मीडियावाले म्हणतात, कसं काय, तुम्हाला कसं माहिती की बेबी सरकार कुठे असतात ते. मुलगी त्यांची त्यांना माहिती नाही, तुम्हाला कसं माहिती. कोण आहात, कोण तुम्ही सांगा ना, त्यांचे कोण आहात तुम्ही. तेव्हा इकडे आता कान्हा म्हणत असतो, हे बघा आता मी त्यांचा कोण आहे म्हणजे काय, अहो मीच तर त्यांचा सर्व आहे ना. मीच तर त्यांची काळजी घेणार आहे. मीच आहे ज्याच्यावरती त्या फक्त विश्वास ठेवतात. मीच आहे त्यांचा ड्रायव्हर. अहो मीच त्यांना सोडून आलो आहे स्पामध्ये. बेबी सरकार स्पामध्ये आहेत, त्यामुळे आता मी त्यांना सोडून आलो आहे तिथे. नंतर मी त्यांना घ्यायलासुद्धा जाणार आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे आता मीडियावाले म्हणतात, अच्छा म्हणजे तुम्ही ड्रायव्हर आहात तर बरोबर का, हे जे काही बोलत आहेत ते खरं आहे. तेव्हा अन्विता म्हणते, अगदीच, तो जे काही बोलतो आहे ना ते सगळं खरं आहे. तोच आहे ड्रायव्हर सखीचा, तोच तिला जिथे जायचं असेल तिथे तो तिला सोडत असतो. तेव्हा इकडे आता अन्विता म्हणत असते, तो जे काही बोलतो आहे ते सगळं खरं आहे. तेव्हा कान्हा म्हणतो, बघितलं का, तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा इथे भंडाऱ्यामध्ये अन्विता मॅडम आल्या होत्या, सरकार आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्याकडे नोकरीची मागणी केली होती आणि तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की तुला नोकरी देईन म्हणून. त्यांनी मला नोकरी दिली ड्रायव्हरची. मी बेबी सरकार यांचा ड्रायव्हर आहे, कळते का तुम्हाला. आणि म्हणूनच बेबी सरकार या कुठेही गेलेल्या नाही आहेत, त्या स्पामध्ये आहेत आणि त्याच्यानंतरला त्या घरीसुद्धा येतील. तेव्हा मीडियावाले म्हणतात, म्हणजे एका तासाभरात येतील का त्या. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, आता स्पामध्ये कुणीही राहायला जात नाही दिवसभर, म्हणजे एका तासात त्या घरी येणारच. हे अगदी बरोबरच येणार ते एका तासात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येऊन सगळी बाजू व्यवस्थित कान्हाने सावरून घेतलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा म्हणतो, बरं ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मिळाली असतील ना तर आता जा आणि बेबी सरकार परत घरी आल्यानंतर मी स्वतः तुम्हाला फोन करून सांगेन की त्या घरी परत आल्यात म्हणून. आता तुम्ही जा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता पुरुषोत्तमच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते की जे काम तुला करायला हवं होतं ते तुला जमलं नाही. आणि इथे अन्विता आता कान्हाला म्हणत असते की तू सांगितलंस ना मीडियाला की ती एका तासामध्ये घरी येईल म्हणून, मग आता एका तासात तूच तिला शोधून आणायचं. जा, ती जिथे कुठे असेल ना तिथून तिला शोधून आणायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्विताने व्हिडिओ कॉल केलेला असतो सखीला आणि ती म्हणत असते की तू माझ्यामुळे घर सोडून गेली आहेस ना, मग मी आता स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. तेव्हा इथे सखी म्हणते, काय करणार आहेस तू आई. तेव्हा ती आपल्या हाताची नस कापून घेते. तेव्हा इकडे सखी धावत पळत जाताना ती इथे जी पुस्तकं असतात ती खाली पडलेली असतात आणि आता खूप जास्त ट्रॅफिक असते म्हणून सखी धावत पळत जायला निघालेली असते. ती जाता जाता तिथून आता इथे कान्हाची गाडी येते. कान्हा म्हणतो की आता तुम्ही गाडीवरती बसा, मी तुम्हाला स्वतः तुमच्या घरी नेऊन सोडणार आहे. तेव्हा सखी आता गाडीवरती बसते आणि ती म्हणते की लवकर चल. तेव्हा कान्हा एक आता ओढणी घेतो आणि सय्यारासारखी त्या ओढणीने स्वतः इथे सखीला बांधून ठेवतो आणि तिला घेऊन जात असतो.